नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि आजच्या व्हिडिओत त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकणकर ऑफिशियल याच्याने तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। असं मित्रांनो, आता मी देवळात चाललोय आणि आज हा 2 मे, तर आज हा 9वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं देवळात काही कार्यक्रम पण असत। सकाळी लघुरुद्र सकाळी आम्ही जाऊ नाही, आता 11 वाजले आहेत। तर आता चाललो देवळात आणि मी आता एकटो नाही, तर प्रफुल्ल गेलो रविकाकांकडे आणि त्याचबरोबर रात्री म्हणजे 9च्या मन संध्याकाळी रात्री ह्या समय नृत्य असा आणि नंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम असत। चला तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि मित्रांनो, जमल्यास आपण त्या समय नृत्य तर ह्या व्हिडिओत टाकलो छोटं भाग टाकू जाऊ, कदाचित नाही टाकू जाऊ आणि जे व्हिडिओ असतील म्हणजे ते आपण सेपरेट पण टाकू शकतो, सांगू शकत तर नंतरच सांगेन शेवटल्या व्हिडिओच्या। चला तर व्हिडिओ सुरुवात करूया। काय ऊन हा बघा, आता 11:30 वाजले पहिला माळावर। आज बघा सेम आज दोघांनी देव पुजला।
मित्र ते जुने चला सुरुवात नाही भाजी नाही तुमचा व्हिडिओ दुपारी जेवण झाल्यानंतर मग थोडा वेळ बसला आणि नंतर मग घराकडे गेला. खूप ऊन लागत होता दुपारी आणि त्यानंतर जरा आराम केला घराकडे येऊन आणि आत्ता चाललंय परत देवळात. आणि आता वाजले बरोबर 6:15 झाले आहेत आणि आता असं समूह नृत्य तर तुमका मगाशी बोललंयच. कदाचित आपण हे जर व्हिडिओ केला होता तर मग म्हणजे करणार व्हिडिओ पण संपूर्ण केला तर मग सेपरेट टाकले जातील हे व्हिडिओ समूह नृत्याचे आणि बाकीचे व्हिडिओ आपलं रोजच्यासारखं आहेत. तर चला तर आता जाऊया आपण देवळात. समजा आत्ता मी पोचलो देवळात आणि आत्ता आरती चालू करूच्या. आरती झाली की नंतर त्यानंतर मग कार्यक्रम चालू होणार. आमच्या गावची उंबरटची गावमाता आई श्री पावना देवी हिच्यावर एक मी स्वतः एक परम तयार केलेला आहे. तो छोटासा आहे पण तो ऐका तुम्ही. तुम्हाला जर चांगले वाटले तर टाळ्यांचा गजर करा. सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जय 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 पावना देवी माते की जय. धा 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 त्रिकिट धा कत्त दिकिटे कथ गदिगन धा कत्त दिकिटे कथ गदिगन धा कत्त दिकिटे कथ गदिगन धा.
धन्यवाद. गुरुजींकडनं यांच्यासाठी यांच्या परमात्म्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलं गेलेलं आहे. छान केलं. नितीन बागवेंकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ठीक आहे बेटा, असं पुढे तयारी ठेवा. हॅलो, आता एक शेवटचा धुमशान कार्य. मित्रांनो, काल रात्री आपली चार्जिंग संपली, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवट करून मिळाला नाही. तर आता शेवट करतोय आणि आता मी जरा बाहेर जातोय. तर कालचे जे आपले व्हिडिओ होत तो आपण व्हिडिओ एकत्र येणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे व्हिडिओ म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे झाले मुलांचे, लहान मुलांचे, त्याचबरोबर समूह नृत्य, हे आपण सेपरेट येतील. म्हणजे वेगवेगळे टाकणार आपण, म्हणजे एकदम असे नाही, पण ते आज एक उद्या एक असे भाग आहे, 1 भाग 2 भाग असे म्हणजे टाकणार असं. तर चला, तर व्हिडिओ तो पण बघा, म्हणजे काल जो देवळातलो, आणि त्याचबरोबर ते पण व्हिडिओ बघा. आणि सगळे व्हिडिओ तुमचं कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.